ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय. शिवसेना काही निवडणुका तोंडावर घेऊन काही विकास करत नसतं. आम्ही 365 दिवस सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. 24 तास जनतेमध्ये राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सगळं करत असतो. कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही. या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार. कोण उतरलाय मला सांगा? ठाकरे बंधू कुठे प्रचारात दिसले नाही, काँग्रेसचे नेते प्रचारात दिसले नाही, शरद पवारांचे सुप्रियाताई मधून कुठेही प्रचारात दिसले नाही. यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या ठाणे महापालिका हद्दीतील कोहळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर वसंत विहार, लोकपुरम, म्हाडा वसाहत आणि घोडबंदर परिसरातील वाघवेळ गाव, आनंदनगर, हैदरपाडा, नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे, काही प्रकल्पांचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय, फुटबॉल टर्फचं लोकार्पण करतोय. आता ह्या वर्तकनगर मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिघे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं. त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती आम्ही करतोय. करोडो रुपयासाठी निधी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची असल्या कारणानं, परिवहन मंत्री म्हणून माझी असल्या कारणानं आणि आमच्या राज्य शासनाची असल्या कारणानं त्यांना ज्या ज्या सुविधा ह्या परिसरामध्ये पाहिजे त्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे आणि तशा प्रकारची आम्ही तरतूद करून आज याचं भूमिपूजन केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील हे वारकरी भवन गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे सगळ्यांना. म्हणजे लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर व आसपासच्या परिसरातील जनतेला आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वर्तकनगर मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर मोडकळीस आलं होतं, ते तोडून आज एक दुसरं समाज मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे, त्याचंही लोकार्पण करतोय. आणि विविध प्रकल्प आहे, उद्यानं आहेत. म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय. आणि ह्या परिसरातील जनतेनं मला एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर चार वेळा या विधानसभेवर पाठवल्या असल्या कारणानं समाजातील सगळ्या स्तरातील सगळ्या जनतेला ज्या काही नागरी सुविधा हव्यात त्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आज सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा हा कार्यक्रम आहे. नाही बघा, म्हणजे जी काही निवडणूक आयोगानं बैठक ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मतदार याद्यांची 10 तारखेला त्या प्रकाशित करणार आहेत, 22 तारखेपर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकतील. परंतु शेवटी आमची शिवसेना आहे. शिवसेना काही निवडणुका तोंडावर घेऊन काही विकास करत नसतं. आम्ही 365 दिवस सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. 24 तास जनतेमध्ये राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सगळं करत असतो. त्यामुळे निवडणुका आज लागल्या काय, उद्या लागल्या काय किंवा परवा लागल्या काय आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. आमचे शिवसैनिक हे 365 दिवस निवडणुकीला सामोरं जायला सज्ज असतात. बघा, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तळागाळातला हा कार्यकर्ता आपलं नशीब आजमावत असतो. राजकीय संधी त्याला मिळाल्यानंतर तो ते संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलेलो आहे, काही ठिकाणी वेगळे लढलेलो आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये युती केलेली आहे, तर काही ठिकाणी आमच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती केलेली आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया ह्या राज्यातून सगळ्या ठिकाणच्या आहेत. परंतु आता 31 तारखेला कळेल की जो निवडणुकीमध्ये 75% पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला झालेल्या दिसतील तुम्हाला. बिलकुल काही वाद उफाळलेला नाहीये. बघा, ह्या फक्त बातम्या आहे, कपोकल्पित बातम्या आहे. काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्ष बदल हे करत असतात. परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तर तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे.
कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार असं काही। शेवटी बघा, मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात काही बैठकी घेतली होती आणि बैठक घेतल्यानंतर कोणी कोणाचा पक्षातला इकडनं तिकडे जाता कामा नये किंवा याचा पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती। आता काल काही गोष्टी ज्या आता म्हणजे कशा घडल्या याची मला कल्पना नाही, पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जातीनं लक्ष देतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय देतील। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बघा, ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त राज्यामध्ये 3च नेते फिरत होते। एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत होते, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करत होते, तर एकनाथ शिंदे साहेब पायाला ढेगरी बांधून 53 सभा त्यांनी पुढल्या गेल्या 10 दिवसामध्ये घेतलेल्या हा सुद्धा एक इतिहास आहे। त्यामुळे कुणीही काही वल्गना करू नये। त्यांना जर असं बोलायचं असतं तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निवडून येण्यासाठी कोण उतरलाय मला सांगा। ठाकरे बंधू कुठे प्रचारात दिसले नाही, काँग्रेसचे नेते प्रचारात दिसले नाही, शरद पवारांचे सुप्रियाताईपासून कुणीही प्रचारात दिसले नाही। यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं। आम्ही मात्र आमच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्या बळामुळे सगळीकडे आमचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते निवडून येणार। आता निवडून येण्यापूर्वी पैशाचा वगैरे वापर केला ही त्यांची जी वल्गना आहे ती 21 तारखेच्या निकालानंतर काय ते म्हणतात हे स्पष्ट होईल। निवडणुकीचा कौल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूचा असेल। ह्यांनी प्रचारामध्ये जर उडी मारली असतील तर त्यांना तो नैतिक अधिकार होता, आता त्यांना काही नैतिक अधिकार राहिलेला नाही। काही नाही धाड टाकण्याचं, चुकीचे जे करत काही असतील ते काही गोष्टी होत असतील, परंतु तसं काही धाड वगैरे टाकलेलं नाही। काही गोष्टी ज्या सांगोल्यामध्ये घडलेल्या आहेत त्या सांगोल्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांच्या घरात ऑफिसवर धाडी टाकलेल्या आहेत। त्यामुळे असं चुकीचं काही नाहीये। निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं काम करतो, सेफ आहे। जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये लोकसभेमध्ये यांच्या उमेदवारांना जास्त ताकद मिळाली होती, जास्त मतं मिळाली होती, तेव्हा ईव्हीएम मशीन योग्य होती आणि विधानसभेला यांच्या उमेदवारांना कमी मतं पडली आमच्या लाडक्या बहिणींमुळे। त्यामुळे ईव्हीएम मशीन लगेच चुकीची आहे। एका वेळेस एक निर्णय घ्यायचा आणि बोलायचा, दुसऱ्या वेळेस दुसरं बोलायचं हे योग्य नाही।